म्हणजे 5 कापल्याचं दिवाळीच्या दिवशी आपल्या ताटातला हमखास कोकणातल्या लोकांच्या ताटात असणारा पदार्थ म्हणजे पोहे. आता बघितलं तर दिवाळी नुकतीच होऊन गेली आहे. पावसामुळे थोडीशी शेतं भात कापायची राहिली होती. सकाळी उठल्यावर पहिले गुळपोहे खायचे आणि दिवाळीची सुरुवात करायची. तर भात कापणी चालू आहे आणि ह्या ताज्या भाताचे पोहे कसे बनतात ते आपण बघायला भट्टीत जाऊया. चला. ताजं ताजं भात आणि त्याच्यामध्ये जाडं मीठ घालून रात्रभर गरम पाण्यात पिजत घालून ठेवलं होतं. सकाळी यातलं पाणी काढून टाकून सरळ पिशवीत भरून हे भात आम्ही इथे घेऊन आलोय. हे चणे घातलेत. मिक्स केलं त्याने ओतलं गरम व्हायला. ते ओतणार असं आणि मग ते असं गोलगोल फिरलं की ते गरम होतंय. तो आवाज येतोय. चालू होती नाही तर मुरमुरे याच्यातच काढतात. याच्यामध्ये वाळू वापरतात. गरम झालेलं भात या वाळूमधून चाळून घेऊन वेगळं केलं जातं. हे गरम आहे ते 60 रुपये. ते कंदू ब्लॅक आहे हाताला लागणार. लांब लांबून मग गरम बापरे इथे गरम कडू लागतंय. आग पेटवण्यासाठी हा इथे लाकडाचा भुसा वापरला जातो. हे काय आहे? भुसा आहे काय? भुसा आहे लाकडाचा. इथे इतक्या गरम वाफा मारत होत्या, उभं राहणं सुद्धा असह्य होत होतं.
सगळं ते उडतंय ना. म्हणून मास्क लाव सांगते. विराटला घे. विराट इथे ये. इथे माझ्या आपण तिकडे जाऊया. माझा हात पकड फक्त. थांब 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 ते बाबा घेऊन जाणार. हे गरम केलेलं भात आता पोह्यांसाठी चक्कीत घातलं. इकडे हा याचा बारीक कोंडा पडतो. हे बघ कसे काढतायत. आणि या बाजूला आमचे पोहे तयार होत आहेत. ही भट्टी खूप जुनी आहे. हे आहेत साटेलकर काका. हे स्वतः या भट्टीचे मालक आहेत. त्यांचा हा पारंपरिक व्यवसाय आजही ते जपून आहे. सावंतवाडीत साटेलकरांची पोह्याची भट्टी खूप प्रसिद्ध आहे. तर असे गरमागरम पोहे आम्ही भट्टीतून काढून आणलेत. आणि आता हे गरम असल्यामुळे जरा मोकळे करून ठेवलेले आहेत. थोडासा कोंडा त्याच्यामध्ये असतो, तो साफ करावा लागतो. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.